हॅलो फ्रेंड्स, मी शीतल. कालच्याप्रमाणे आज देखील आली आहे मी तीच व्हिडिओ घेऊन. हो, मी काल जसं तुम्हाला सांगितलं होतं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. बरोबर आहे. ही काल गीतेची एक लाईन मी तुम्हाला सांगितली होती आणि हे देखील सांगितलं होतं, की गीतेच्या एका श्लोकवर जर ओ माय गॉडसारखा एवढा मोठा मूव्ही बनू शकतो, तर गीतेच्या ह्या लाईनला एक्सप्लेन करण्यासाठी कितीतरी वेळ लागू शकतो. आणि म्हणून काल मी फक्त जन्मावर बोलली होती. या लाईनमध्ये असं सांगितलं आहे, की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे एक खूप मोठे दुःख आहे माणसाच्या आयुष्यामधले. बरोबर आहे. तर काल मी जन्मावर बोलली होती, आज मी मृत्यूवर बोलणार आहे. जसं जन्म एक दुःख आहे, तसं मृत्यू देखील दुःख आहे. पण आपल्याला मृत्यू म्हटल्यानंतर काय आठवतं माहिती आहे? जेव्हा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची मृत्यू होते, जेव्हा एखादा जवळचा व्यक्ती आपल्याला कायमस्वरूपी सोडून जातो, तेव्हा आपल्याला फार मोठं दुःख होतं आणि हेच दुःख आपल्याला आठवतं. पण कधी तुम्ही असा विचार केला आहे का हो, की जेव्हा आपला स्वतःचा मृत्यू होतो, तेव्हा आपल्याला किती दुःख होतं ते? नाही ना? मग ऐका. बघा, जेव्हा आपला मृत्यू होतो ना, त्यावेळी आपल्याला भयानक त्रास होत असतो आणि तो त्रास खूप मोठा भयानक असतो. कसा ते माहीत आहे? तुम्हाला कधी विंचू चावला आहे का हो? एक विंचू चावल्यावर किती त्रास होतो ना? खूप त्रास होतो. पण माहिती आहे, मृत्यूच्या वेळी 40 विंचू चावल्यावर जेवढा त्रास होतो ना, तेवढा त्रास आपल्याला मृत्यूच्या वेळी होत असतो. आणि हे मी नाही, हे खूप मोठे गीतेचे अभ्यास करणारे डॉक्टर अशोक तोडमल सर, जे खूप मोठे मराठी स्पीचर आहेत, मोटिवेशनल स्पीचर आहेत, ते सांगतात. त्यांनी गीतेचा खूप मोठा अभ्यास केलेला आहे आणि ते सांगतात, की आपल्याला जेव्हा मृत्यू येते ना, तेव्हा 40 विंचू जेव्हा चावल्यावर जेवढा त्रास होतो ना, तेवढा त्रास आपल्याला आपल्या मृत्यूच्या वेळेस होत असतो. पण हे 2 टाइप्सचे आहेत त्रास. माहिती आहे कसे? तुम्ही कधी मांजर बघितली का हो मांजर? मांजर जेव्हा आपल्या पिल्लाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाते, तेव्हा तिचे दात त्या पिल्लाला लागतात का हो? नाही ना, तोंडातच पकडून नेते ना ती. पण तरी दात लागू देते? नाही लागू देत. आणि जेव्हा उंदराला पकडते तेव्हा? अशी घट्ट पकडते, पार उंदीर रक्तबंबाळ होऊन जातो आणि तडफडतो, चिव, चिव, चिव करतो. तरी पण ती उंदराला काय सोडत नाही. तसंच आपल्या लाईफचं आहे. तसंच आपल्या मृत्यूचं आहे. भगवंत सांगतात गीतेमध्ये, की तुला हे जे शरीर दिलेलं आहे, त्या शरीराचा जर तू सदुपयोग केला आणि भगवंताने गीतेमध्ये दिलेल्या या विचारांवर जर तू चालला, जास्तीत जास्त सत्कर्म केली, तर तुझा मृत्यू देखील त्या मांजराच्या पिल्लाप्रमाणे भगवंत मृत्यूच्या वेळी तुला हळू अलगद उचलून दुसरीकडे घेऊन जाईल. मृत्यू म्हणजे काय हो? फक्त आपला आत्मा बाहेर निघतो. पण जेव्हा आपला आत्मा बाहेर निघतो, तेव्हा आपण खूप तडफडतो. आणि भगवंत तेच सांगतात, जर तू चांगले कर्म केले, चांगले सत्कर्म केले, तर तुझा जो आत्मा आहे, तो अलगदपणे उचलून घेऊन जाणार. पण भगवंताने दिलेल्या या शरीराचा, या नेचरचा जर तू दुरुपयोग केला, जर दुसऱ्या देहाला जर तू त्रास दिला, जर आपल्या आजूबाजूचे जेवढे व्यक्ती आहेत, त्यांची जर आपण सतत मनं दुखवली, तर त्यावेळी आपल्याला भगवंत त्या उंदराप्रमाणे घेऊन जात असतो. मग तुम्ही कितीही तडफडा, अगदी घट्ट पकडून, मग सुटका नाही. म्हणून अशोक तोडमल सर सांगतात, की आपल्याला जर आपला चांगला मृत्यू हवा असेल, तर जास्तीत जास्त सत्कर्म करा. तुम्हाला माहिती आहे का हो, जेव्हा आपल्याला आपला मृत्यू येतो, त्यावेळी आपल्याला आपले आई, वडील, घर-दार, संपत्ती, पैसा, अडका सगळं सोडून जावं लागतं. सगळं तिथल्या तिथेच असतं. मग आपल्याकडे किती पॉवर असो, किती सत्ता असो, किती मोठी खुर्ची असो, पण आपल्याला सगळं तिथल्या तिथेच सोडून जावं लागतं. आणि मग तरी पण आपण एवढा अहंकार का बाळगतो? कशाचा अहंकार आपल्याला एवढा सगळा? नका बाळगू अहंकार, कारण की सगळं इथेच सोडून जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत काय येणार आहे? तुमच्यासोबत तुमचे कर्म येणार आहे, तुमचं प्रारब्ध येणार आहे. तुम्ही या या जीवनामध्ये, या मनुष्य देहामध्ये तुम्ही काय कर्म करत आहात, त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यानुसार तुमचं प्रारब्ध ठरत असतं आणि त्या प्रारब्धावरून तुम्हाला तुमचा पुढचा जन्म मिळत असतो. आणि पहिल्यांदाही मीच तुम्हाला सांगितलं, ह्या ट्रॅव्हलिंगमधून सुटका नाही आहे. हे एक दुःख आहे. हे एक दुःख आहे आणि हे दुःख तुम्हाला भोगावंच लागणार आहे.
मग तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला हे दुःख कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. तुम्हाला मृत्यू येणार आहे, ही काळ्या दगडाची वरची रेष आहे, हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. पण ते दुःख आपल्याला पेलवण्यासाठी जर आपण जास्तीत जास्त सत्कर्म केली, जास्तीत जास्त चांगली कर्म केली आणि जास्तीत जास्त चांगले विचार ऐकले, जर भगवद्गीतेच्या या विचारांवर जर आपण चालत राहिलो, तर भगवंत आपल्याला आपली मृत्यू अगदी अलगदपणे देईल. आणि म्हणून मी सांगते की जास्तीत जास्त चांगले विचार ऐकत जा. पण मलाही माहीत आहे आजकाल तुमची लाईफ खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे. प्रत्येकाचं शेड्यूल खूप बिझी झालेलं आहे आणि प्रत्येकाला एवढा वेळ मिळत नाही आहे की ते मोठमोठे फिलॉसॉफरचे विचार ऐकू शकतात किंवा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास करू शकतात, ती पुस्तके वाचू शकतात. आणि मग अशाने त्यांना मार्गच सापडत नाही की आपल्यामध्ये बदल कसा होणार, आपल्याला ते विचार मिळणार कसे. आणि त्याच लोकांसाठी मी ही 5 ते 10 मिनटाची व्हिडिओ घेऊन आली आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दररोज फक्त 5 ते 10 मिनटामध्ये फक्त एकच वाक्य घेऊन, चांगला विचार घेऊन, गीतेतला म्हणा किंवा मोठमोठ्या फिलॉसॉफरचा म्हणा विचार घेऊन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळही जास्त वाया जाणार नाही आणि तुम्हाला चांगला विचारही ऐकायला मिळेल. तुमचा अभ्यासही होत जाईल. आणि याच्याचमुळे बऱ्याच लोकांची लाईफसुद्धा चेंज होऊ शकते, मोटिवेट होऊ शकतात. आणि बघा आज मला तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न नाही आहे. आजच्या या व्हिडिओमधून मी फक्त तुम्हाला मृत्यू हे एक अटल सत्य आणि त्या मृत्यूच्या वेळी आपल्याला किती त्रास होतो हे एक अटल सत्य आहे, तेच तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे. आणि हे मी नाही सांगत, हे मोठे मराठी स्पीचर डॉक्टर अशोक तोडमल सर सांगतात. सो जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर माझी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे लोकं मृत्यूला अगदी लाईटली घेत आहेत, ज्यांना असं वाटतं आहे की नाही मला देवाने हे आयुष्य फक्त खा, प्या, मजा करा आणि आजचा दिवस काढा, उद्याचं उद्या बघू याच्यासाठी दिलेला आहे. तर तसं नाही आहे. हे एक गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे आणि जो माणूस या गोष्टीला, या मृत्यूला गांभीर्याने विचार करत नाही, त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.